चालत आलेला एकच अर्थ व्यक्त होतो. उदाहरणार्थ पहा, आज दारात हत्ती आला. इथं जर वाक्य पाहिलं तर हत्ती शब्द रूढी परंपरेने चालत आलेला आहे का? थोडक्यात सांगायचं म्हणजे रूढी अभिधाची शक्ती असते, याचा आपल्याला उगम सांगता येत नाही. आता हत्ती शब्द कुठून आला सांगता येतो का रे? मागची पिढी हत्ती वापरत होती, आपणही हत्ती वापरतोय. म्हणजे हत्ती शब्द नेमका कुठून आलाय सांगता येत नाही. हा रूढी परंपरेने चालत आलेला आहे का? आणि या वाक्यातून त्याचा मूळ अर्थ निघतो, म्हणून ही शक्ती कोणती? रूढी अभिधा शक्ती. उदाहरणार्थ आणखी बघा, मी पाय धुतले. आता याच्यातून मूळ अर्थ व्यक्त होतो म्हणजे अभिधा शक्ती आहे. आणि पाय शब्द कुठून आलाय सांगता येतोय का? म्हणजे रूढी परंपरेने आपण वापरतोय. मागची पिढी पायच म्हणायची, आपणही पाय म्हणायला लागलोय. म्हणून रूढीने चालत आलेला शब्द आहे आणि मूळ अर्थ व्यक्त होतो वाक्यातून, म्हणून कोणती? रूढी अभिधा. मी शेतात लांडगा पाहिला. आता पहा, लांडगा म्हणल्यानंतर डोळ्यासमोर एकच अर्थ येतो, मी शेतात लांडगा पाहिला, एक जंगली प्राणी अशा अर्थाने. आणि लांडगा शब्द कुठून आलाय सांगता येतोय का? म्हणजे याचा उगम सांगता येत नाही. मग ही शक्ती कोणती? रूढी अभिधा. पुढे पहा, लग्नासाठी मंडप सजला. आता मला सांगा, मंडप शब्द कुठून आलाय सांगता येतो का? मग लिहून टाका रूढी अभिधा. समजतंय का? पुढे, बांगड्या सुंदर आहेत. आता पहा, डोळ्यासमोर एकच चित्र येतंय, बांगड्या आणि त्या सुंदर आहेत एवढं चित्र येतंय. बांगडी शब्द कुठून आलाय सांगता येतो? मागच्या पिढ्या वापरायच्या, आपणही बांगडीच म्हणतोय. म्हणजे हा शब्द नेमका कुठून वापरलाय सांगता येत नाही. म्हणजे रूढी परंपरेने चालत आलेला आहे, म्हणून हिला म्हणायचे रूढी अभिधा शक्ती. समजली पहिली रूढी? अतिशय सोपी आहे. आपण हे जे उदाहरणं पाहिले होते बघितले, हे सगळे कुठे जातील रे? जातील का रूढी अभिधात? साप शब्द कुठून आला कळतंय का? नाही. कुत्रा शब्द कुठून आला कळतंय का? नाही. कावळा नाही. घर शब्दाचा उगम सांगता येते का? नाही. म्हणजे ही कोणती? रूढी अभिधा. म्हणजे अभिधातला रूढी अभिधेतले प्रकार आहेत. त्याच्यानंतर पुढे बघा, दुसरी आहे योग अभिधा. आता अभिधा म्हणलं की मूळच अर्थ आला पाहिजे, पण योग अभिधा कशाला म्हणायचं? जेव्हा त्या शब्दाचा आपल्याला उगम म्हणजेच उत्पत्ती सांगता येते, तेव्हा तिला म्हणतात योग अभिधा. म्हणजे आता या शब्दांचा उगम सांगता येतो आणि त्या वाक्यातून त्याचा मूळच अर्थ घेतला जातो. उदाहरणार्थ पहा, मी भारतीय आहे. आता पहा, मी भारतीय आहे म्हणजे भारतात राहणारा एक रहिवासी असा डोळ्यासमोर एक अर्थ आला, बरोबर. पण भारतीय शब्द कुठून निर्माण झाला हे आपल्याला सांगता येते. पहा, याचा उगम भारत शब्दापासून झालाय. कुठून झालाय? भारत. भारत शब्दापासून भारतीय शब्द तयार झाला, मग ज्याचा उगम सांगता येतो ती शक्ती कोणती? योग. मी महाराष्ट्रीयन आहे, कुठून उगम झाला रे? महाराष्ट्र शब्दापासून उगम झाला, म्हणून योग अभिधा. मी लेखक आहे, लेखक शब्दाचा उगम लेखन करणारा याच्यापासून तयार झालाय, मग लेखन करणारा याच्यापासून लेखक शब्द निर्माण झाला, म्हणजे कोणती शक्ती? योग अभिधा. मी कुंभार आहे किंवा तो कुंभार होता. कुंभार, कुंभ करणारा या शब्दापासून कुंभार शब्दाची निर्मिती झाली, उगम झाला, म्हणून ही शक्ती कोणती? योग अभिधा. पुढे पहा, अनुज शब्द. परीक्षेला आपल्याला नुसता शब्द देतील अनुज, हे कोणत्या शब्दशक्तीचे उदाहरण आहे? योग अभिधा. कशी बघा, अनुज शब्द निर्माण कुठून झाला? अनुज म्हणजे नंतर जन्मलेला, अनु म्हणजे नंतर, ज म्हणजे जन्मलेला, नंतर जन्मलेला याच्यापासून शब्द तयार झाला अनुज. कळतंय का? म्हणजे याचा उगम झालेला आहे पहा, नंतर जन्मलेला या शब्दापासून, म्हणून हिला म्हणायचंय योग अभिधा. अग्रज शब्द बघा, अग्रज. अग्रज शब्द कुठून निर्माण झाला रे? आधी जन्मलेला. अग्र म्हणजे आधी, ज म्हणजे जन्मलेला, मग आधी जन्मलेला या शब्दापासून निर्माण झाला अग्रज. मग अग्रज शब्दाचा उगम आपल्याला सांगता येतो, म्हणून ही शक्ती कोणती? योग अभिधा. पुढे दिले पहा, मार्गस्थ. मार्गस्थ, मार्ग म्हणजे मार्गास्थ म्हणजे राहणारा है ना, मार्गात राहणारा या शब्दापासून शब्द तयार झाला मार्गस्थ, म्हणून कोणती? योग अभिधा. पुढे शब्द आहे पहा, अंजनीय. अंजनीय म्हणजे काय रे? अंजनीचा पुत्र या शब्दापासून याची निर्मिती झाली पहा, अंजनीचा पुत्र, म्हणून या अंजनीय शब्द आहे. लक्षात ठेवा, अंजनीय म्हणजे मारुती, हनुमान त्याला म्हणतात पहा. अंजनीचा पुत्र या शब्दापासून शब्द कोणता निर्माण झाला? अंजनीय, म्हणून कोणती शक्ती? योग मध्ये काय कळलं? ज्याचा उगम सांगता येतो ती योग, आणि जिला युगम सांगता येत नाही ती रूढी. त्याच्यानंतर पुढची आहे पहा, योग रूढी. आता दोन्ही मिक्स आहे बघा.
योग म्हणजे उगम सांगता येतो आणि रूढी म्हणजे रूढीने एक अर्थ सुद्धा असतो. मग बघा, ज्या शब्दाचा उगमही सांगता येतो आणि त्याला रूढीने एक अर्थ सुद्धा दिलेला आहे त्याला म्हणायचंय योग रूढी अविदा. उदाहरणार्थ ख ग शब्द आहे पहा. ख म्हणजे आकाश आणि ग म्हणजे उडणारे किंवा गमन करणारे. मग आकाशात उडणारे याच्यापासून खग शब्दाची निर्मिती झाली, बरोबर. आणि खग याला रूढीने एक शब्द दिलेला आहे आपण. खग म्हणजे काय असतो रे? पक्षी. रूढीने प्राप्त असलेला अर्थ आहे, म्हणून ही झाली योग रूढी अभिधा. उगम सांगता येतो आणि रूढीने त्या शब्दातून एक अर्थ व्यक्त होतो, तिला म्हणतात योग रूढी अभिधा. पुढचा शब्द आहे पंकज. आता पंक म्हणजे चिखल आणि ज म्हणजे जन्मलेले किंवा जन्मणारे. चिखलात जन्मणारे या शब्दापासून पंकज शब्दाची निर्मिती झाली. उगम कळला. आणि पंकज म्हणजे याला रूढीने एक अर्थ आहे कमळ. लक्षात ठेवा. म्हणजे एक थोडक्यात सांगतो, याचे समानार्थी शब्द असतात रूढीमध्ये. पंकज, पंकजचा समानार्थी शब्द काय रे? कमळ. कळलंय का? म्हणजे रूढीने त्याला एक अर्थ दिलाय कमळ, म्हणून ही कोणती? योग रूढी अभिधा. पुढे बघा सर्प. सर्प शब्दाचा उगम कुठून झाला? तर सरपटणारे प्राणी किंवा सरपटणारे याच्यापासून त्याचा उगम झाला सर्प शब्दाचा. आणि सर्प याला रूढीने एक अर्थ आहे साप. आपल्या गावाकडे शब्द आहे पहा की आमच्या घराच्या जर एक सर्प होता. सर्प म्हणजे काय घेतो? त्याचा अर्थ साप. म्हणजे रूढीने त्याला अर्थ आहे साप, म्हणून कोणती शक्ती? योग रूढी. एक शब्द आहे पहा वासुदेव. वासुदेव शब्दाचा उगम कुठून झाला? भिक्षा मागणारी एक जात म्हणजे वासुदेव. या शब्द भिक्षा मागणारी जात त्याच्यावरून वासुदेव शब्द निर्माण झाला. आणि वासुदेव म्हणजे कोण? श्रीकृष्ण. म्हणून वासुदेव हा शब्द कोणत्या शक्ती देतोय? योग रूढी. एक शनी शब्द आहे पहा शनी. आता शनी हा शब्द शैनेश्वर म्हणजे देवापासून तयार झालेला आहे. शनी, शैनेश्वर पासून शनी शब्दाची निर्मिती झाली आणि रूढीने एक याला अर्थ दिलाय ग्रह. शनी म्हणजे आपण ग्रह म्हणतो, कळलंय का? म्हणून ही शक्ती कोणती? योग रूढी. मित्रांनो, हे शब्दावरून सुद्धा शब्दशक्ती ओळखायला विचारतात. मग तुम्हाला विचारलं जाईल कुत्रा. कुत्रा ही कोणती शक्तीमध्ये जाईल? उगम सांगता येतोय का? नाही. म्हणजे कोणती? रूढी. साप कुठे जाईल? रूढी, बरोबर का? त्याच्यानंतर अनुज कुठे जाईल? योग, है ना? भारतीय शब्द योग, कारण उगम सांगता येतोय. त्याच्यानंतर खग शब्द योग रूढी. त्याच्यानंतर पंकज शब्द योग रूढी शब्द आहेत. कळले? हे समानार्थी शब्द असतात याच्यामधले शक्यतो. राहील लक्षात? तिन्ही प्रकार कळले. ज्याचा उगम सांगता येत नाही ती रूढी, जिचा उगम सांगता येतो ती योग, आणि जिचा उगमही सांगता येतो आणि रूढीने त्याला एक अर्थही असतो त्याला म्हणायचं योग रूढी अभिधा. अशी ही अभिधा शक्ती आहे. त्याच्यानंतर पुढची शक्ती आहे पहा व्यंजना शक्ती. मित्रांनो, व्यंजना शक्ती कशाला म्हणायचंय? जेव्हा एखाद्या शब्दावरून मूळ अर्थ आणि दुसराही अर्थ व्यक्त होतो तेव्हा तिला म्हणतात व्यंजना शक्ती. म्हणजे याच्यामध्ये व्यंजनामध्ये काय काय असतंय? त्या वाक्याचा मूळ अर्थही निघतो, मूळ अर्थही निघतो आणि दुसराही अर्थ घेतला जातो. तिला काय म्हणायचं? व्यंजना शक्ती. दोन अर्थ जिथं प्रकट होतात तिला व्यंजना शक्ती म्हणतात. उदाहरणार्थ बघा, समाजातील असले साप ठेचून काढले पाहिजेत. इथं साप शब्दाचे दोन अर्थ निघतात. समजा इथं साप आहे, मी सापाकडे बोट करून म्हणतोय समाजातील असले साप ठेचून काढले पाहिजेत, म्हणजे मूळ अर्थ निघाला. आणि मी जर असं म्हटलं समाजातील असले साप ठेचून काढले पाहिजेत, म्हणजे कोण? वाईट प्रवृत्तीची माणसं यांच्यासाठी साप शब्द वापरलाय. म्हणजे मूळ अर्थ आणि दुसरा अर्थ दोन्ही निघाले, म्हणून ही कोणती शक्ती? व्यंजना. भुंकणारे कुत्रे चावत नसतात. समजा इथं कुत्रा आहे, मी त्याच्याकडे बोट करून म्हणतोय भुंकणारे कुत्रे चावत नसतात, आणि मी असं केलं भुंकणारे कुत्रे चावत नसतात, म्हणजे व्यर्थ बडबड करणारी माणसं या अर्थाने एक निघतंय पहा. म्हणजे दोन अर्थ निघाले, म्हणून कोणती शक्ती? व्यंजना. आजकाल समाजात लांडग्यांचा वावर खूप वाढला आहे. म्हणजे एक मूळ अर्थही निघतोय की लांडगे हे जे जंगली प्राणी आहेत त्यांचा वावर वाढलाय. आणि हा, लांडग्यांचा वावर वाढलेला आहे म्हणजे लबाड प्रवृत्तीची माणसं यांच्यासाठी लांडगा शब्द वापरलाय. म्हणजे किती अर्थ निघाले? मूळ अर्थही निघतोय दुसराही निघतोय. शक्ती कोणती? व्यंजना शक्ती आहे पहा. त्याच्यानंतर निवडणुका आल्या की कावळ्यांची कावकाव सुरू होते.
डोळ्यासमोर मूळ अर्थही येतोय, येतोय का? आणि निवडणूक आले की कावळ्यांची कावकाव सुरू होते. म्हणजे कावळा कोणाला वापरले रे? जे पोकळ आश्वासनं देणारी माणसं आहेत, म्हणजे पुढारी लोक, त्यांच्यासाठी वापरले. पहा, आपण गावाकडे म्हणतो बा, एखादा पुढारी आला, आला डोम कावळा, है ना, आपण शब्द वापरतो. म्हणजे कावळा आपण पुढारी लोकांसाठी वापरतो. म्हणजे इथं वाक्यात किती अर्थ व्यक्त होतात? कोणती शक्ती? मित्रांनो, व्यंजना शक्तीतून जो अर्थ प्रकट होतो त्याला व्यंगार्थ किंवा ध्वन्यार्थ म्हणतात. हे खूप महत्वाचं आहे. ध्वन्यार्थ हा अर्थ कोणत्या शब्दशक्तीतून प्रकट होतो, आणि व्यंगार्थ व्यंजनामधूनच प्रकट होत आहे. कळले मित्रांनो? याचे दोन प्रकार पडतात, अतिशय सोपे आहेत. एक आहे शाब्दी व्यंजना आणि दुसरी आहे पहा अर्थी व्यंजना. खूप सोपं, इथं समजून सांगतो पहा. जर शाब्दी व्यंजना म्हणजे काय? शब्दाचे दोन अर्थ निघत असतील. किती अर्थ? दोन. तर ती शाब्दी व्यंजना. आणि जर वाक्याचे दोन किंवा अधिक अर्थ निघत असतील तर ती कोणती रे? अर्थी व्यंजना. शब्दाचे निघाले तर शाब्दी आणि वाक्याचे निघाले तर अर्थी व्यंजना. कळतंय? बघूयात पहा. पहिली आहे शाब्दी व्यंजना. तिलाच दुसरं नाव आहे श्लेषमूल व्यंजना. कारण की शब्दाचे दोन अर्थ म्हणजे श्लेष अलंकार असतोय, बरोबर का? म्हणून इथं शब्दाचे दोन अर्थ निघतात, म्हणून हिला एक नाव दिलंय. कोणती व्यंजना? श्लेष मूल व्यंजना. कोणत्या शक्तीला म्हणतात? शाब्दी व्यंजनाला. बघा, जसं की शंकरास पुजले मी सुमनाने. सुमन शब्दाचे दोन अर्थ निघतात. एक सुमन म्हणजे फुल, शंकरास पुजले मी फुलाने असा एक अर्थ, आणि शंकरास पुजले मी सुमनाने, सुमन म्हणजे चांगले मनाने. शब्दाचे किती अर्थ? कोणती व्यंजना? शाब्दी व्यंजना. पुढे बघ, श्रीकृष्ण नवरा मी नवरी, शिशुपाल नवरा मी नवरी. नवरी शब्दाचे दोन अर्थ आहेत या वाक्यात. श्रीकृष्ण नवरा मी नवरी म्हणजे जेव्हा श्रीकृष्ण नवरा असेल तेव्हा मी नवरी व्हायला तयार आहे, म्हणजे वधू असा एक अर्थ निघतोय, मूळ अर्थ. आणि शिशुपाल नवरा मी नवरी, नवरी म्हणजे तेव्हा माझा लग्नास नकार असेल. म्हणजे इथं बघा दोन अर्थ निघालेत नवरी शब्दाचे, एक वधू आणि दुसरा नवरी म्हणजे लग्नास नकार असणे. कळतंय? त्याच्यानंतर पुढे बघा, जोडा चांगला शोभतोय. तुझ्या डोळ्यासमोर एक पहिला अर्थ आला असेल तो, हा, आणि दुसरा म्हणजे चप्पल. कोणता? चप्पल. गावाकडे जोडा म्हणजे चप्पल असं शब्दाने अर्थ घेतला जातो. पहा, जोडा चांगला शोभतोय म्हणजे चप्पल चांगली शोभते. आणि दुसरा जोडा म्हणजे तुला कळतो है ना, नवरा बायको, पती पत्नी, आई वडील यांचा जोडा. हा, तुझ्या अर्थाने वेगळा जोडा. हा, जोडा शब्दाचे किती अर्थ निघाले? दोन. कोणती व्यंजना? आयुष्यात पहिल्यांदा हार स्वीकारण्याची वेळ आली. हार शब्दाचे दोन अर्थ, एक म्हणजे पराभव आणि दुसरा हार म्हणजे फुलांची माळ, है ना. आयुष्यात मी म्हणतोय पहा, आयुष्यात पहिल्यांदा हार स्वीकारण्याची वेळ आली म्हणजे पराभव स्वीकारण्याची वेळ आली. आणि दुसरा जर अर्थ पाहिला, आयुष्यात पहिल्यांदा हार स्वीकारण्याची वेळ आली, हा, ती फुलाची माळ. म्हणून कोणती शक्ती? शब्द व्यंजना. इथं वाक्यात त्याचे दोन अर्थ व्यक्त होतात. पण हार या शब्दाला आणखी एक अर्थ आहे, तो म्हणजे विस्तव. गावाकडे म्हणतात पहा, हार म्हणजे विस्तव. इस्तू बाळा, इस्तू. हा, तुला आपल्या गावाकडे शब्द आहे, अरे चुलीत काही हार आहे का बघ. हार म्हणजे काय असतो? विस्तव. पण इथं घ्यायचं नाही विस्तव. आयुष्यात पहिल्यांदा विस्तव स्वीकारण्याची वेळ. इथं नसतंय ते. फक्त इथं दोनच आहेत, एक म्हणजे पराभव आणि दुसरी म्हणजे फुलांची माळ. समाजातील असल्या जळवा वेळीच नष्ट केल्या पाहिजेत. हा ना, जळवा शब्दाचे दोन अर्थ आहेत. एक जळवा म्हणजे जळू, जळू म्हणजे किडा एक, आणि जळू एक दुसरा अर्थ न समाजाच्या दृष्टीने घेतलाय. समाजातील असल्या जळवा वेळीच नष्ट केल्या पाहिजेत. म्हणजे कोण? दुष्ट माणसं, दुष्ट माणसांसाठी वापरलेला आहे. पहा, लक्षात ठेवा. म्हणजे जळवा म्हणजे जळू आणि दुसरा जळवा म्हणजे दुष्ट माणसे. शब्दाचे किती अर्थ? कोणती व्यंजना? शाब्दी व्यंजना. पुढे बघ, मी मुख्याचे व्रत सोडणार नाही. आलेला प्रश्न आहे ना, मी मुख्याचे व्रत सोडणार नाही. मुखा शब्दाचे दोन अर्थ. तुझ्या डोळ्यासमोर आला तो पहिला, हा, तुला कळलं. आणि मौन तोच पहिला, मग तेच सांगत होतो की पहिला आला मौन. हा, बघा, मी मुख्याचे व्रत सोडणार नाही म्हणजे मी बोलणार नाही, मी मौनच धारण करेल असा. आणि दुसरा,
मी मुक्याचे व्रत सोडणार नाही म्हणजे मला मुका पाहिजे, हा असा त्याचा अर्थ आहे. कळलंय? तर अशा अर्थाने मुखा शब्दाचे किती अर्थ? दोन. म्हणून कोणती व्यंजना? शाब्दी व्यंजना. सगळे श्लेष अलंकाराची उदाहरणं कुठे येतात रे? आणि मित्रांनो हिलाच अभिधामूलक शाब्दी व्यंजना असंही म्हणतात. अभिधामूलक का म्हणायचं एक सांगतो. बऱ्याच ठिकाणी तुम्ही वाचलं असेल पहा, अभिधामूलक शाब्दी व्यंजना, आणि तुम्हाला कुठेतरी असा प्रश्न दिसला असेल. याचे दोन प्रकार आहेत पहा, लक्षणामूलक शाब्दी व्यंजना आणि अभिधामूलक शाब्दी व्यंजना. पण अभिधा म्हणजे काय? जर त्याच्यामधून मूळ अर्थ निघत असेल आणि दुसराही अर्थ निघत असेल तर अभिधामूलक. कारण की अभिधा म्हणजे मूळ अर्थ, बरोबर, आणि व्यंजना म्हणजे दुसरा अर्थ. म्हणून मूळ अर्थ आणि दुसरा अर्थ दोन्ही निघत असेल शब्दावरून तर तिला म्हणायचं शाब्दी व्यंजना. जसं की पहा, आयुष्यात पहिल्यांदा हार स्वीकारण्याची वेळ आली. हार म्हणजे पराभव हा त्याचा मूळ अर्थ निघाला, आणि दुसरा म्हणजे फुलांची माळ, म्हणून ती झाली अभिधामूलक शाब्दी व्यंजना. विचारलेले प्रश्न आहेत हे सगळे उदाहरणं अभिधामूलकचेच आहेत. कळले? आपण जे व्यंजनामध्ये ही उदाहरणं पाहिली ही सगळी कुठे जातील रे मग आता? शाब्दी व्यंजना की अर्थी? शाब्दी जातील का? कारण इथं साप शब्दाचे दोन अर्थ घेत आहेत, इथं कुत्रा शब्दाचे दोन अर्थ, लांडगा शब्दाचे दोन अर्थ आहेत. म्हणून हे सगळे शाब्दी व्यंजनाचेच उदाहरणं आहेत. कळली शाब्दी व्यंजना? पुढची आहे पहा आर्थी व्यंजना. जेव्हा वाक्याचे मूळ अर्थ आणि दुसरेही इतर अर्थ निघतात तेव्हा तिला म्हणतात आर्थी व्यंजना. आणि हे प्रश्न खूप वेळेस आलेले आहेत बघा. घड्याळाने 5चे ठोके दिले, याचा मूळ अर्थही निघतो की घड्याळात 5 वाजले असा मूळ अर्थ निघाला, बरोबर. आणि दुसरे अर्थ काय निघतात पहा. तर या वाक्याचे आपण वेगवेगळे अर्थ घेऊ शकतो. प्रत्येक व्यक्ती वेगवेगळ्या ठिकाणी त्याचा वेगवेगळा अर्थ घेईल. समजा एखादा मुलगा शाळेमध्ये आहे तर आणि घड्याळात 5 वाजले तर त्याच्या अर्थाने शाळा सुटण्याची वेळ झाली. एखादा व्यक्ती घरामध्ये झोपेतून उठलेला आहे आणि तो 5ला उठलाय तेव्हा तो आईकडे पाहून म्हणू शकतो, आई घड्याळाने 5चे ठोके दिले म्हणजे चहा घेण्याची वेळ झाली, बरोबर. किंवा एखादा व्यक्ती ऑफिसमध्ये आहे आणि त्याचा 5ला सुट्टी होत असते, तो मॅनेजरकडे पाहून म्हणू शकतो, साहेब घड्याळाने 5चे ठोके दिले. मग मॅनेजर त्याचा अर्थ काय घेणार रे? कामावरून सुटण्याची वेळ झाली, बरोबर. म्हणजे एक सांगायचे की त्या 5 वाजता काय काय घडू शकतं ते अर्थ सगळे घ्यायचे. आता समजा तुम्ही इथं आहात क्लासमध्ये आणि मी समजा 5 वाजेपर्यंत तुमचा क्लास घेतला, तुम्ही मला माझ्याकडे पाहून म्हणू शकता, सर घड्याळाने 5चे ठोके दिले. मग मी त्याचा अर्थ असा घेईल, तुमची मैदानावर जाण्याची वेळ झाली, बरोबर का. म्हणजे त्या वाक्याचे वेगवेगळे अर्थ निघतायत का शब्दाचे निघतायत. म्हणून ही कोणती व्यंजना? आर्थी व्यंजना. पुढचं बघा, सूर्य अस्ताला गेला, याचा मूळ अर्थ निघतो सूर्य अस्ताला गेला म्हणजे मावळला, बरोबर. आणि याचे वेगवेगळे अर्थ वेगवेगळा जण घेऊ शकतो. समजा एखादा व्यक्ती जनावर घेऊन गेलेला आहे शेतामध्ये आणि सूर्य पार मावळलेला आहे तरी तो जनावर घरी घेऊन गेला नाही, तेव्हा एखादा व्यक्ती त्याला म्हणू शकतो, अरे सूर्य अस्ताला गेला. मग तो व्यक्ती त्याचा अर्थ काय घेईल? जनावर घरी नेण्याची वेळ झाली, बरोबर. एखादा संध्याकाळच्या वेळेला त्याला आंघोळ करायची सवय सूर्य मावळल्यानंतर, मग त्याच्याकडे पाहून एखादा व्यक्ती म्हणू शकतो, अरे सूर्य अस्ताला गेला म्हणजे काय घेईल तो अर्थ? संध्या स्नानाची वेळ झाली. समजा एखाद्याने ठरवलं होतं की चोरी करायला जायचं सूर्य मावळल्यावर, है ना, आणि मग दुसरा व्यक्ती त्याला खून खनित म्हणल, अरे सूर्य अस्ताला गेलाय, मग त्याचा अर्थ तो काय घेईल? चोरी करण्याची वेळ झाली, बरोबर. म्हणजे वेगवेगळे अर्थ व्यक्त होतात वाक्याचे, म्हणून कोणती शक्ती? आर्थी व्यंजना. मित्रांनो सूर्य अस्ताला गेला ही व्यंजना शक्ती आहे आणि व्यंजनातली कोणती? आरती. आणि पुढे गेल्यावर मी एक उदाहरण सांगाने, सूर्य बुडाला. मित्रांनो ही लक्षणा शक्ती आहे आणि दोघात कन्फ्युज आहेत बरेच जण. सूर्य बुडाला हे शक्यच नाहीये. सूर्य बुडू शकतो का? नाही, है ना. म्हणजे याचा सुसंगत अर्थ घ्यावा लागतो, मावळला म्हणून ती लक्षणात जातं. आणि सूर्य अस्ताला गेला कोणती शक्ती? व्यंजना शक्ती. दोन्हीतला फरक लक्षात ठेवा. पुढचं वाक्य बघा, त्याने राम म्हटले म्हणजे मूळ अर्थ निघतोय का त्याच्या तोंडून राम शब्द आलाय आणि त्याने राम म्हटले म्हणजे तो मृत्यू पावला म्हणजे तो मेला असा त्याचा अर्थ होतोय. म्हणजे वाक्याचे किती अर्थ निघाले? दोन.
कोणती व्यंजना? समजली? अर्थी, शाब्दी, यातले दोन्ही लक्षात ठेवायचे, दोन्हीवर पण प्रश्न आहेत. घड्याळाने 5चे टोके दिले आणि एखादा म्हणला घड्याळाने 6चे टोके दिले, कितीचे देऊ दे पण दिले ना ते महत्वाचं आहे. हा, याच्यात आणखी एक उदाहरण येईल पहा. सूर्योदय झाला, येईल का? सूर्योदय झाला याचा अर्थ सूर्य उगवला, मूळ अर्थ. आणि त्याचे वेगवेगळे अर्थ काय घेऊ शकतो? झोपेतून उठण्याची वेळ झाली, चहा घेण्याची वेळ झाली, आंघोळ करण्याची वेळ झाली, ब्रश करण्याची वेळ झाली, वेगवेगळे अर्थ आपण घेऊ शकतो, बरोबर ना? म्हणून ही कोणती व्यंजना? आर्थी व्यंजना आहे. समजली? त्याच्यानंतर पुढची आहे पहा, लक्षणा शक्ती, तिसरा प्रकार. दोन शक्ती कळल्यात. अभिधान व्यंजना सगळ्यात महत्वाची आणि पुणे शहरच्या दृष्टीने सगळ्यात महत्वाची लक्षणा, ती मन लावून ऐकायची आहे. त्याच्यात कन्फ्यूज होण्यासारखं आहे, पण मी तुला काहीच कन्फ्यूज होऊ देत नाही, तू बघ फक्त इकडे. आता काय म्हणलंय बा, जेव्हा एखाद्या शब्दावरून मूळ अर्थ न घेता त्याचा कोणता अर्थ घेतला जातो? म्हणजे इथं मूळ अर्थ घ्यायचा नाही, त्याचा सुसंगत अर्थ घ्यायचा. आणि लक्षणा शक्ती ओळखायची सगळ्यात सोपी. मनात एक प्रश्न निर्माण होतो, हे कसे शक्य आहे? हे कसे शक्य आहे? उदाहरणार्थ बघ, आम्ही गहू खातो. मग मला सांग, आपण गहू खातो का? म्हणजे गव्हाचे पदार्थ खातो आपण, बरोबर? म्हणजे त्याचा आपण सुसंगत अर्थ घेतोय. मूळ अर्थ घेतला का त्यातला? नाही. किंवा पुढचं वाक्य कळेल पहा, बाबा ताटावर बसले. आपण सहज म्हणतो पहा, एखादा पाहुणा घरी आला आणि विचारला, अरे तुझे बाबा कुठे आहेत? आपण म्हणतो काय नाही, बाबा आत्ता ताटावर बसलेत. ताटावर बसले, मग मूळ अर्थ घ्यायचा का? नाही. बाबा ताटावर बसले म्हणजे कुठं? जेवायला बसले, असा त्याचा अर्थ घ्यायचा आहे. म्हणजे मूळ अर्थ न घेता कोणता अर्थ घेतलाय? सुसंगत. आणि मनात प्रश्न निर्माण झाला, बघ, बाबा ताटावर बसले, कसं शक्य आहे? तू म्हणशील शक्य आहे सर, मी बसवतो बाबाला. हा, कसा बाबा बसना बघतो? नाही, शक्य नाही. हा, हे कसं शक्य आहे? मनात प्रश्न निर्माण झाला पाहिजे. चला पानावर बसा, कसं शक्य आहे? पानावर बसता एक माणूस म्हणजे काय? जेवायला बसा. पुढे बघा, मी भालचंद्र नेमाडे वाचले, कसं शक्य आहे? आपण व्यक्तीला वाचतो का? नाही, व्यक्तीचे साहित्य वाचतो. म्हणजे मी भालचंद्र नेमाडे वाचले म्हणजे त्यांचे साहित्य वाचले, बरोबर? तेवढा कप पिऊन टाक, कसं शक्य आहे? कप पिऊन टाकायचा का? कपातील चहा, म्हणजे सुसंगत अर्थ घ्यायचा आहे. पानिपतच्या लढाईत 1.25 लाख बांगड्या फुटल्या, कसं शक्य आहे? 1.25 लाख बांगड्या एक एक फोडीत होते का? नाही. 1.25 लाख बांगड्या फुटल्या म्हणजे तिथं 1.25 लाख माणसे मृत्युमुखी पडली, या 1.25 लाख महिला विधवा झाल्या. बांगडी तेव्हाच फोडतात जेव्हा पुरुषाचं, हा कळलं तुला, पुरुष गेलेला असतोय. हा, पुढे बघ, आमच्या घरावरून हत्ती गेला, कसं शक्य आहे? घरावरून जातो का? घरात समोरून, म्हणजे सुसंगत अर्थ घ्यायचा आहे. कळतंय का रे मी काय सांगतोय ते? पुढे बा, सूर्य बुडाला, कसं शक्य आहे? सूर्य बुडू शकतोय? नाही. मग त्याचा सुसंगत अर्थ घ्यायचा, सूर्य मावळला, बरोबर का? एक याच्यावर एक वाक्य रचनेत येतं बा, शेतकरी पेरणी करत असताना त्याचा मुलगा तेथे आला आणि बाबांना पाहून म्हणाला, बाबा आज सूर्य बुडाला. यातील शब्दशक्तीचा प्रकार कोणता? कोणती शक्ती? लक्षणा. आणि तो जर म्हणला असता, बाबा सूर्य अस्ताला गेला, बाबाला कळलं असतं की आता घरी जायची वेळ झाली, म्हणजे ती कोणती झाली असती? व्यंजना. लक्षणा शक्तीतून जो अर्थ प्रकट होतो त्याला काय म्हणतात? लक्ष्यार्थ असं म्हटलं जातंय. समजलंय का? आता याचे प्रकार आहेत, हे प्रकार खूप महत्वाचे आहेत पहा. लक्षणा शक्तीचे मुख्य 2 प्रकार, एक निरोडा लक्षणा, दुसरी प्रयोजनवती लक्षणा. त्याच्यानंतर या प्रयोजनवतीचे पुन्हा 2, गौणी लक्षणा, शुद्ध लक्षणा. या गौणी लक्षणाचे पुन्हा 2, एक म्हणजे सारोपा गौणी लक्षणा आणि दुसरी साध्य वासना गौणी लक्षणा. आणि मित्रांनो, या दोघांवरती प्रश्न आहेत बऱ्याच ठिकाणी, आहेत का? आणि प्रयोजनवतीमध्ये जे शुद्ध लक्षण आहे, हिचे 4 प्रकार आहेत शुद्धाचे. किती आहेत? 4. उपादान लक्षणा, हिलाच असं म्हणतात पहा, उपादान शुद्ध लक्षणा.
लक्षण शुद्ध लक्षणा, सारोपा शुद्ध लक्षणा, साध्य वासना शुद्ध लक्षणा, अशी तिचे नाव आहेत. कारण हे शुद्ध लक्षणाचे प्रकार आहेत. किती? उपादान, दुसरी बोला लक्षण, लक्षण लक्षणा, सारोपा लक्षणा, साध्य वासना लक्षणा. समजले का? असे एवढे उपप्रकार आपल्याला बघायचे आहेत आणि खूप महत्वाचे. एक एक प्रकार सांगतो, बघून घ्या. एकदम सोपा आहे. पहा, पुस्तकात वाचल्यावर काहीच मेळ लागाना, पण त्यांना म्हणायचंच काय म्हणून समजून घ्या. निरूढा लक्षणा म्हणजे काय? तर लक्षणा म्हणजे सुसंगत अर्थ, बरोबर का? आणि निरूढा मग रूढी परंपरेने चालत आलेला जर सुसंगत अर्थ घेतला जात असेल तर तिला म्हणायचंय निरूढा लक्षणा. म्हणजे मूळ अर्थ न घेता रूढीने प्राप्त झालेला कोणता अर्थ घेतला जातो? सुसंगत. तिला म्हणायचंय निरूढा लक्षणा. उदाहरणार्थ बघा, कोल्हापूर शूर आहे. मग मला सांगा, शहर शूर असतंय का? मग कोल्हापूर शूर आहे म्हणजे कोल्हापुरातली माणसे शूर आहेत, म्हणजे त्याचा सुसंगत अर्थ आपण घेतला. आणि कोल्हापुरातली माणसं शूर आहेत हे रूढी परंपरेने चालत आले. आले का? शाहू महाराजांपासून आपण बघतो की कोल्हापूर शूर भावनेने आपण त्याच्याकडे बघतो, म्हणजे रूढीने चालत आलेला आहे, बरोबर. आणि त्याचा सुसंगत अर्थ निघाला. मग लक्षणा कोणती? निरोडा लक्षणा. पुढे बघा, चला इथं वाक्य बोलल्यात, पुणे हुशार आहे. शहर हुशार असतंय का? पुणे शहरातील माणसं म्हणजे सुसंगत अर्थ घेतलाय. आणि पुणे हुशार आहे हे रूढी परंपरेने चालत आले, बरोबर का? म्हणून हे कोणती रे? निरूढा लक्षणा. आणि पुणे हुशार आहे कसं शक्य? शहर हुशार असतंय का? नाही. मग लक्षणा, लक्षणातली कोणती? याच्यामध्ये पहा, जे वाक्प्रचार असतात का, वाक्प्रचार ते सगळे निरूढा लक्षणाचे असतात. उखळ पांढरे होणे याचा सुसंगत अर्थ आपण घेतो वैभव प्राप्त होणं, बरोबर का? अरे या वाक्प्रचाराचा अर्थ काय असतोय? म्हणजे त्याचा उखळ पांढरं होणं याचा आपण सुसंगत अर्थ घेतला वैभव प्राप्त होणं. आणि उखळ पांढरं होणं ही रूढी परंपरेने चालत आलेला शब्द आहे, म्हणून ही कोणती? आणि तुला नाहीच काही कळलं तर लक्षात ठेव, वाक्प्रचार आलं की ते कुठे लिहायचं? निरोडा लक्षण. श्रीमुखात देणे, थोबाडीत मारणं, पण कोणती शक्ती? कळलंय आता? वाक्प्रचार म्हटलं की कुठे लिहायचे? आणि विचारलेला शब्द या श्रीमुखात देणे, शक्तीचा प्रकार ओळखा. मित्रांनो एक सांगतो, जर उपप्रकारात नाही गेले तर मुख्य प्रकार विचारतील, आणि मुख्य प्रकार आलं पाहिजे. राहील का लक्षात? पुढचं आहे बा प्रयोजनवती, आणि त्यातली पहिली एक गौणी लक्षणा, ही समजून घ्या. गौणी लक्षणा कशाला म्हणतात? जिथं उपमेय आणि उपमान यांच्यात सारखेपणा दर्शवलेला असतो त्याला म्हणायचंय गौणी लक्षणा. म्हणजे गौणी लक्षणामध्ये एक उपमेय असते आणि एक उपमान असते. उपमेय म्हणजे काय? ज्याची तुलना करायची आहे तो घटक, आणि ज्याच्या सोबत करायची तो उपमान. मग जिथं उपमेय आणि उपमान हे दोन्ही आलेला असते आणि दोघातला सारखेपणा दर्शवलेला असतो, ती शक्ती कोणती? गौणी लक्षण असते. कळली? आणि याचे दोन प्रकार. पहिले आहे सारोपा गौणी लक्षणा. आता सारोपा गौणी लक्षणा म्हणजे काय? सारोपा नावातच आहे, एका घटकावर दुसऱ्या घटकाचा आरोप केला जातो. म्हणजे या प्रकारात दुसऱ्यावर काय केला जातो रे? आरोप. त्याला म्हणायचंय सारोपा. आणि सारोपा गौणी आणि सारोपा लक्षणा याच्यात दोन्ही थोडा फरक असतोय, नाही तर जवळजवळ दोन्हीची वाक्य सारखीच असतात. बघा, तिचे मुख म्हणजे चंद्रबिंबच होय. मला सांगा कशाची तुलना केली रे? कशासोबत? मग मुख आणि चंद्रबिंब दोघात सारखेपणा दर्शवलाय. दर्शवलाय का? आणि या मुखावर चंद्रबिंबाचा आरोप केलाय. केलाय का आरोप? म्हणजे मुखावरती चंद्रबिंब आहे म्हणजे आरोप केला जातोय, म्हणून कोणती शक्ती? सारोपा लक्षणा. जिथं उपमेय आणि उपमान दिसल तेव्हा ती डोळे झाकूनल्या सारोपा गौणी लक्षणा. जसं की छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे सिंहच होय. कोणती लक्षणा रे? का? महाराजांवरती सिंहाचा आरोप केला जातोय. समजतंय का? लक्षात ठेवा. किंवा तुझे अक्षर म्हणजे मोतीच, येईल का? कोणती लक्षणा? कारण की अक्षरावर कशाचा हे केला आरोप? मोत्याचा. पुढचं उदाहरण बघा, जग ही एक बंदीशाळा आहे, किंवा जग म्हणजे बंदीशाळा होय. इथं वाक्य असं आहे,
जग हे बंदी शाळा. जगाची तुलना केली कोणासोबत रे? बंदी शाळेसोबत. मग उपमेय आलंय आणि उपमान आलंय, कोणती? सारोपा. कळलंय का? लक्षात ठेवा. जगावर कोणाचा आरोप केलाय रे? बंदी शाळा असल्याचा आरोप केलेला आहे, म्हणून ही लक्षणं आहे सारोपा गौणी लक्षणा. कळली? लक्षात ठेवायचंय, आरोप केला जातोय, आरोप. आणि हेच उदाहरण विचारलेले आहेत. पुढचं उदाहरण बघ. मना झाली दैवते मायतात, असं एक उदाहरण आहे. हे उदाहरण विचारलेलं आहे, परीक्षेला आलेलं आहे. काय म्हणले? मना झाली दैवते मायतात. याच्यामध्ये मनावर देवाचा आरोप केलेला आहे. मन म्हणजे देव असा त्याचा अर्थ होतो या वाक्याचा. मग मनावर कोणाचा आरोप केला? समजा हेच वाक्य मी असं घेतलं, मन म्हणजे देव होय, आहे का उपमेय आणि उपमान? मग मनावर कोणाचा आरोप केला? देवाचा. म्हणून कोणती लक्षणा? सारोपा गौणी लक्षणा. किंवा याचा अर्थ आणखी एक निघतो, आई वडिलांवर दैवत असल्याचा आरोप केला जातो. इथं मन म्हणजे आई वडील मानलेले आहेत आणि आई वडील दैवत आहेत, देव आहेत असा आरोप केलाय, म्हणून कोणती लक्षणा? सारोपा गौणी लक्षणा. गौणी लक्षणामध्ये उपमेय पाहिजे आणि उपमान पाहिजे, दोन्ही घटक असतील तर ती लिहायची सारोपा गौणी लक्षणा. कळली? त्याच्यानंतर पुढचं आहे पहा, साध्य वासना गौणी लक्षणा. साध्य वासनाचा अर्थच होतो वगळणं. मग याच्यामधून त्या वाक्यातला मुख्य अर्थ वगळलेला असतो. याची व्याख्या अशी सांगते, लक्षार्थाचा मुख्यार्थावर आरोप करताना मुख्य अर्थ वगळला जातो, त्याला म्हटलं जातंय साध्य वासना गौणी लक्षणा. पण तू एवढं लक्षात ठेवायचं नाही, साध्य वासनात काय केलं जातंय? मुख्य अर्थ इथं लिहिलंय बा, मुख्य अर्थच काय केला जातो रे? वगळला जातो. म्हणजे त्याच्यात मुख्य अर्थच नसतोय त्या वाक्याचा. उदाहरणार्थ पहा, चंद्र भूतलावर अवतरला. समजा मी एखाद्या चेहऱ्याकडे पाहून म्हणलो चंद्र भूतलावर अवतरला, म्हणजे मी कशाला म्हटलंय रे? ते मुखाला. मुखाची तुलना केलेली आहे कोणासोबत? चंद्रासोबत. पण मुख शब्द आहे का याच्यात? म्हणजे तो मी वगळलाय, म्हणून ही कोणती शक्ती? साध्य वासना. यातलं उपमेय वगळलेलं असतंय. काय वगळलेलं असतंय? बघा, चंद्र भूतलावर अवतरला म्हणजे मुखाची तुलना चालू आहे, चंद्रासोबत चालली आहे, पण मुख शब्दच घेतला नाही, म्हणजे उपमेय वगळलंय, म्हणून कोणती शक्ती? साध्य वासना गौणी लक्षणा. पुढे पहा, हेच आमचे दैवत. म्हणजे आई वडिलांची तुलना करतोय मी कोणासोबत? दैवतासोबत. पण आई वडील शब्दच वगळलाय, म्हणून कोणती रे? साध्य वासना. साध्य वासनात काय केलेलं असतंय? मूळ अर्थ त्यातला वगळलेला असतो. मोती हसले, म्हणजे मोती म्हणजे दात. दाताची तुलना मोत्यासोबत केली, पण दात शब्द आहे का त्याच्यात? नाही. म्हणजे मुख्य अर्थ त्यातला काय केला रे? वगळलाय. म्हणून ही शक्ती कोणती? साध्य वासना लक्षण गौणी लक्षणा. याच्यात एक आणखी एक उदाहरण पहा, जोंधळ्याचे चांदणे लखडून जाते. जोंधळ्याचे ठीक आहे चांदणे लखडून जाते. हे उदाहरण विचारलेलं आहे खूप वेळेस. आता हे सांगतो याचा अर्थ काय अगोदर ते सांगतो, बऱ्याच जणांना अर्थच कळत नाही. जोंधळा म्हणजे एक ज्वारी, बरोबर? आणि ज्वारीचं जे पीक असतंय खरीपातलं तिला जोंधळा म्हणतात. ते जे कणीस असतं एकदम पांढरं शुभ्र असतंय, म्हणजे ते असं असतंय की जणू काही आकाशातले चांदणे आहेत. मग जोंधळ्याचं कणीसाची तुलना कोणासोबत केली? आकाशातील चांदण्यासोबत. पण इथं कणीस शब्द वगळलेला आहे. कणीस शब्द आहे का? नाही. म्हणून ही कोणती लक्षण आहे? साध्य वासना गौणी लक्षणा. आणि याच्यावर प्रश्न आलेला आहे. जोंधळ्याचे चांदणे लखडून जाते हे कोणत्या शब्दशक्तीचे उदाहरण आहे? साध्य वासना गौणी लक्षणा. कळली? उदाहरण लक्षात ठेवायचे ना. पुढे बघा, शुद्ध लक्षणा ही सोपी आहे. शुद्ध लक्षणामध्ये पहिला आहे उपादान शुद्ध लक्षणा. उपादान शुद्ध लक्षणा कशाला म्हणतात? जेव्हा त्या वाक्यातील मूळ अर्थाला बाधा येत नाही, म्हणजे मूळ अर्थ निघतो त्याच्यामधून आणि त्या वाक्याचा सुसंगत अर्थही निघतो, तेव्हा त्याला म्हणायचं उपादान लक्षणा. म्हणजे त्या वाक्यातील मूळ घटकही असतो आणि सुसंगत घटक अर्थ सुद्धा त्या वाक्याचा घ्यावा लागतो. उदाहरणार्थ बघा, मंचावर अनेक पांढऱ्या टोप्या बसल्या आहेत.
मग मला सांगा, नुसत्या पांढऱ्या टोप्या बसतील का? म्हणजे त्याचा सुसंगत अर्थ घ्यायचा आहे. पांढऱ्या टोप्या घातलेली माणसं. मग पांढऱ्या टोप्या घातलेली माणसं म्हणजे सुसंगत अर्थ पण आहे आणि पांढऱ्या टोप्याही मंचावर उपस्थित आहेत. आहेत का? म्हणजे मूळ अर्थाला बाधा आली का? नाही. आणि सुसंगत अर्थही वाक्याचा निघाला म्हणजे कोणती रे? उपादान लक्षणा. जसं की पहा, किल्ल्यातून 100 तलवारी बाहेर पडल्या, मग तलवारी सुद्धा बाहेर पडल्यात म्हणजे मूळ अर्थही निघतोय. आणि नुसत्या तलवारी बाहेर जातील का? 100 तलवारी घेऊन माणसं म्हणजे असा सुसंगत अर्थही वाक्याचा निघतो. म्हणून कोणती शक्ती? उपादान लक्षणा. कळली? उपादान म्हणजे काय रे? बोला. सुसंगत अर्थ आणि मूळ अर्थ दोन्ही असतोय त्याला काय म्हणलं जातंय? उपादान, है ना. पुढे बघा, पुढचे आहे लक्षण लक्षणा. आता लक्षण लक्षणा कशाला म्हटलं जाते बघा, तर या प्रकारातून मूळ अर्थ पूर्णतः निघून गेलेला असतो आणि या वाक्यातून पूर्णतः वेगळाच अर्थ घेतला जातो, तेव्हा तिला म्हणायची लक्षण लक्षणा. सोपं सांगू तुला याच्यातलं? तुला जे वाक्य माहिती आहेत का लक्षणातले, ते सगळे लक्षण लक्षणात. म्हणजे तुला माहिती आहे आम्ही गहू खातो, माहितीये, आम्ही ज्वारी खातो. मी भालचंद्र नेमाडे वाचले की असं आलं की तू लक्षणं ओळखतंय ते. मग हे सगळे वाक्य कुठे येतात बघा. आता याचं कन्सेप्ट कडे जातो, नंतर ते सांगतो काय ते. पोटात कावळे ओरडायला लागले, या वाक्याचा पूर्णतः वेगळाच अर्थ घेतला जातो. पोटात कावळे ओरडायला लागले म्हणजे भूक लागली, बरोबर. आम्ही ज्वारी खातो म्हणजे पदार्थ खातो, ज्वारीचे पदार्थ. बाबा पानावर बसले, डायरेक्ट वेगळाच अर्थ घेतलाय, काय रे? जेवायला. गंगेत गवळ्यांची वस्ती, कसं शक्य आहे? गंगेत असते का नदीत असते का? गंगेत म्हणजे गंगेच्या काठावर, है ना. म्हणजे सुसंगत अर्थ परंतु वेगळा. ताई नदीवर बसली, नदीवर बसते का? नदीवर माणूस बसत नाही, नदीच्या काठावर म्हणजे वेगळा अर्थ घेतलाय. अण्णांनी डोक्यात टोपी घातली. आता पहा, आपण सहज म्हणतो त्याने डोक्यात टोपी घातली. डोक्यात घालतोय आतमध्ये माणूस? डोक्यावर, वर टोपी असते, आत नसते ना. इथं काय म्हणलंय? अण्णांनी डोक्यात टोपी घातली. कसं शक्य आहे डोक्यात टोपी घालणं, है ना. म्हणजे कुठं घातली रे? डोक्यावर. कोणती शक्ती रे? लक्षण लक्षणा. कळले? मग याच्यामध्ये पहा, कंपनीने त्याला अर्धचंद्र दिला, हकलपट्टी करणे म्हणजे वेगळाच अर्थ निघतोय, बरोबर. मी कुसुमाग्रज वाचले म्हणजे साहित्य वाचले, वेगळाच अर्थ घेतला जातोय, बरोबर. त्याच्यानंतर आणखी काय सांगता येईल? कोणतं? सूर्य बुडाला, ते सुद्धा इकडेच येईल. सूर्य बुडाला डायरेक्ट वेगळाच अर्थ निघतो, मावळला, है ना. म्हणजे एक सांगायचं, एक जे तुम्हाला उदाहरणं माहिती आहेत लक्षणाचे, ते सगळे कुठे टाकायचे? लक्षण लक्षणात. किल्ल्यावर, किल्ल्यातून 100 तलवारी बाहेर पडले हे माहितीच नव्हतं आपल्याला, हे माहिती आहेत सगळे, आहेत का? चला पानावर बसा, कोणती शक्ती रे? मग लक्षण लक्षणा. पानिपतच्या लढाईत 1.25 लाख बांगड्या फुटल्या, लक्षण लक्षणा. पण त्याच्यात नाही. 1.25 लाख बांगड्या फुटल्या म्हणजे त्याच्यातून लक्षण लक्षण येईल, वेगळाच अर्थ निघतो, म्हणजे माणसं मृत्युमुखी पडली असा अर्थ घेतला जातो. म्हणून हे कुठं जाईल? लक्षण लक्षणामध्ये. कळलंय? तर अशा या शब्दशक्ती आहेत, कोणती? लक्षण लक्षणा. त्याच्यानंतर पुढची पाच सारोपा लक्षणा. सारोपा पुन्हा तेच. सारोप म्हणजे काय रे? आरोप करणे. मग एखाद्या घटकावर दुसऱ्या घटकाचा काय केला जातो? आरोप केला जातो. पहा, उदाहरणार्थ तंबाखू सेवन म्हणजे कर्करोगाला निमंत्रण, है ना. आता इथं उपमेय नाहीये ना उपमान नाहीये, तंबाखू सेवनाची तुलना नाही केली कर्करोगासोबत, तर तंबाखू सेवन जे करणारी माणसं आहेत यांच्यावर आरोप केलाय कर्करोगाचा. काय केलाय? आरोप. म्हणून कोणती रे? सारोपा लक्षणा. च्यवनप्राश म्हणजे साक्षात बल सेवन, किंवा च्यवनप्राशच्या ऐवजी दूध घे चल. दूध म्हणजे साक्षात बल सेवन, म्हणजे दुधावर बल सेवनाचा काय केलाय? आरोप. म्हणून कोणती शक्ती? सारोपा लक्षणा. सारोपा सुद्धा लक्षणा असं तिला म्हटलं जाते, पहा, लक्षात ठेवायचंय. त्याच्यानंतर पुढची आहे पहा, साध्य वासना लक्षणा. सॉरी, इथं सारोपामध्ये आणखी एक उदाहरण सोपं सांगतो, पहा. सीता गाय आहे,
सीता गाय आहे म्हणजे गरीब आहे, सुसंगत अर्थ आपण त्याचा घेतला. परंतु सीतेवर कोणाचा आरोप केला रे? गायीचा. म्हणून कोणती लक्षणा? सारोपा शुद्धा लक्षणा. कळतंय? धोंडू गाढव आहे, गाढव म्हणजे मूर्ख, असा सुसंगत अर्थ घेतला. आणि धोंडूवर कोणाचा आरोप केला? गाढवाचा. म्हणून कोणती शक्ती? सारोपा लक्षणा. कळलंय का? पुढची लक्षण आहे साध्य वासना लक्षणा. मित्रांनो, साध्य वासना लक्षणा म्हणजे काय? याच्यामध्ये सुद्धा काय केलं जातो रे? मुख्य अर्थ काढून टाकलेला असतोय, वगळलेला असतोय. सेम साध्य वासना गवणी सारखं आहे पहा. ती आग आहे ना, म्हणजे याच्यातला मुख्य अर्थ काढलाय. आग आहे म्हणजे एक तर रागीट आहे, नाहीतर सुंदर आहे ना. म्हणतो ना एखाद्या मुलीकडे पाहून की आग आहे, आग आहे म्हणजे रागीट आहे असा त्याचा अर्थ तू घ्यायचा, सुंदर नाही घ्यायचा बाळा. हा, रागीट असा अर्थ घे. कळलंय? त्याच्यानंतर बघा, तो बलसेवन करत आहे. बलसेवन करतोय म्हणजेच काय करतोय? दूध पितोय, बरोबर ना. पण दूध शब्द घेतला घ्यायच्यात नाही, म्हणजे मुख्य अर्थ काय केलेला रे? वगळलेला आहे. तो कर्करोगाला आमंत्रण देत आहे म्हणजे हा इडा, म्हणजे तो काय करतोय रे? तंबाखू खात आहे. समजतंय का? म्हणजे याच्यात आहे का पण तंबाखू खातोय असं नाही. मग तेव्हा ती कोणती? साध्य वासना लक्षणं. जेव्हा वाक्यातील मूळ अर्थ वगळलेला असतो तेव्हा तिला साध्य वासना म्हणायचं. आणि जेव्हा दोन्ही घटक असतात आणि एकाच्या घटकावर दुसऱ्या घटकाचा आरोप केला जातो तिला म्हणायचंय सारोपा लक्षणा. तिन्हीतला फरक चारही शक्ती कळल्या. अशा या शब्दशक्ती होत्या, लक्षात ठेवायच्या. तुला हे कळलं पाहिजे. निरुडा म्हणजे काय? रूढी परंपरेने चालत आलेला सुसंगत अर्थ. उदाहरणार्थ पाठ करायचं, कोल्हापूर शूर आहे, निरुडा है ना. किंवा पुणे हुशार आहे, प्रयोजनवती माप गवणीमध्ये उपमेय आणि उपमानातला सारखेपणा. आणि त्याच्यामध्ये उपमेय आणि उपमान दोन्ही देऊन आरोप असतो म्हणून ती सारोपा. आणि जर त्यातलं उपमेय वगळलेला असेल तर साध्य वासना. यातलं एखादं उदाहरण पाच, सारोपा गवणी लक्षणामध्ये काय सांगताय रे? मोती सॉरी, सारोपामध्ये तुझे मुख म्हणजे चंद्रबिंबच होय, तिचे नयन किंवा तिचे नेत्र म्हणजे कमल होय, येईल का? तिच्या नेत्रावर कशाचा आरोप केला? कमळाचा. म्हणजे कोणती? सारोपा. मोती हसले, साध्य वासना है ना. त्याच्यानंतर याच्यामध्ये आणखी पाहिलं, जोंधळाला चांदणे लखडून जाते, कोणती? साध्य वासना गवणी लक्षणा. शुद्धामध्ये उपादानमध्ये मूळ अर्थ आणि सुसंगत अर्थ दोन्ही घेतला जातो. म्हणजे किल्ल्यातून 100 तलवारी बाहेर पडल्या, मंचावर अनेक पांढऱ्या टोप्या बसल्या आहेत, बरोबर. कुठं? उपादानमध्ये. लक्षणामध्ये जे आपल्याला माहिती ते, बाबा पानावर बसले, चला पानावर बसा, आम्ही ज्वारी खातो, आम्ही गहू खातो, मी भालचंद्र नेमाडे वाचले, ताई नदीवर बसली, हे सगळे उदाहरण कुठं? लक्षणा. सारोपा लक्षणामध्ये आरोप, सीता गाय आहे, आरोप केला. धोंडू गाढव आहे, समजले? धोंडूवर काय केला रे? आरोप. त्याच्यानंतर आणखी काय पाहिलं त्याच्यात? तंबाखू म्हणजे प्रत्यक्ष किंवा तंबाखू म्हणजे कर्करोगाला निमंत्रण. तो किंवा दूध म्हणजे काहीतरी घेतलं ना आपण, दूध म्हणजे साक्षात बलसेवन, कोणतं रे? सारोपा. दुधावर बलसेवनाचा आरोप केलाय. आणि साध्य वासनामध्ये मूळ अर्थ वगळला जातो. काय उदाहरणार्थ? ती आग आहे, बरोबर. आणखी हा, तू नाही विसराय तेवढं एक, ती आग आहे म्हणलो आहे ना. त्याच्यानंतर आणखी तो कर्करोगाला आमंत्रण देत आहे म्हणजे तंबाखू खातोय, तो बलसेवन करत आहे म्हणजे दूध पितोय, बरोबर. जेव्हा मूळ अर्थ वगळला जातो तिला म्हणायचं साध्य वासना. अशा पद्धतीने या शब्दशक्ती होत्या. आणि मित्रांनो, सगळ्यात IMP असलेल्या शब्दशक्ती ही आहे. आणि त्याच्यातल्या याच्यावर प्रश्न विचारलेले आहेत. सारोपा, साध्य वासना, ओ आणि लक्ष शुद्ध मधल्या या 4 कळल्यात का? अभिधा अतिशय सोपी आहे. अभिधा शक्तीतून प्रकट होणारा अर्थ कोणता रे? सरळ समाज मान्य प्राप्त असलेला अर्थ. व्यंजना म्हणजे मूळ अर्थ आणि दुसरा अर्थ. सुसंगत अर्थ म्हणलं की लक्षणा शक्ती है ना. अभिधातून प्रकट होणारा अर्थ वाच्यार्थ, मुख्य अर्थ किंवा मूळ अर्थ. व्यंजनातून व्यंगार्थ किंवा ध्वन्यार्थ. आणि लक्षणामधून लक्ष्यार्थ. हे पाठच ठेवायचे आहेत.
अशा पद्धतीने हे शब्दशक्ती नावाचं एक चॅप्टर आपल्याला आहे आणि येणाऱ्या पेपरसाठी खूप महत्वाचं आहे. आला प्रश्न तर हमखास प्रश्न येणार, नाही आला तर सांगू शकत नाही ना. पण आला तर आपल्याला यायला हवं. आणि एक सांगतो, रिव्हिजन झाली त्या चॅप्टरची का तुझं काम एकच, इथून गेल्यावर त्याच्यावरचे लगेच प्रश्न सोडवणं. आणि एक छाती ठोकपणे सांगतो, 99.99% प्रश्न सगळे तुला सुटतील, सगळे. आणि हेच उदाहरणं तुला त्याच्यात दिसतील जे आपण घेतोय. म्हणजे काही आपण आपल्या याने घेतोय, काही पुस्तकातले आहेत आणि आलेले प्रश्न आहेत. तर अशा पद्धतीने लक्षणा शक्ती होती.